मुख्य दरवाजे कडी कोइंडा कशाने तरी तोडून अज्ञात चोरट्याने हॉटेलमध्ये प्रवेश करत हॉटेलमधून रोख रक्कम, दारू बॉक्स चोरून नेलेत। ही घटना शुक्रवारी सकाळपूर्वी पोषम मंदिराजवळ हॉटेलमध्ये घडली आहे। या घटनेत जवळपास 1 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचा गुन्हा MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। विडी घरकुल पिठ्ठा नगरातील रहिवासी प्रमोद उमाकांत उदगीर यांनी गुरुवारी रात्री त्यांचे हॉटेल बंद केल्यावर चोरट्यानं मध्यरात्रीनंतर हॉटेलच्या कॅश काउंटरमध्ये असलेली रोकड आणि देशी विदेशी दारूच्या लहान मोठ्या 192 नग बाटल्या चोरून नेल्यात। हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आलाय। या प्रकरणी प्रमोद उदगीर यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। अज्ञात चोरट्यानं कॅश काउंटर मधील रोकड, 192 देशी विदेशी दारूच्या बाटल्या व वायफाय OLT राउटर चोरून नेलं असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। या सर्व साहित्याची तसेच दारूच्या बाटल्यांची सरकारी किंमत 96,000 रुपयांहून अधिक असण्याचं सांगण्यात येत आहे। अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। अधिक तपास पोलीस हवालदार उबाळे हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।